विषय आहे, बरोबर आहे. भावकालाचा सर्वे करायला सांगितलेला आहे, पाठपुरावा चालू आहे आणि तहसीलदारांना आपण आता त्या SIR मधून आहे, SIR संपलं का वसईतील सगळी भावकालं आहे जी जुनी होती, तुम्ही पण लिस्ट द्या, तुम्हाला माहिती असेल कोणी कोणी भावकाला बुजवले त्याची लिस्ट द्या, आपण कायदेशीर त्याच्यावर कारवाई करू. जे काय तुम्ही जे काय आपल्याला जे करायचं आहे कायदेशीर ते करू आपण, बरोबर आहे. SIR मध्ये आहे तहसीलदार आणि प्रांत ते संपलं, कारण विधानसभेमध्ये पण तो प्रश्न आलेला, तर ते जे काय असेल त्याची कारवाई करण्यासाठी फक्त आपल्या माहितीसाठी ज्या ज्या भावकाल्याच्या संदर्भात ज्या ज्या ठिकाणी भावकाला बुजवली गेली त्या भावकाल्याच्या संदर्भात जेव्हा तक्रार केली गेली त्याचे जे पंचनामे केले गेले ते पंचनामे मात्र व्यवस्थित झालेले नाही, खोटे पंचनामे झालेले आहेत. आमच्याकडे सुद्धा पुरावे आणि त्या दृष्टीने ज्या व्यक्ती म्हणजे खोटी माहिती देऊ नये, मग ते सरकार असू द्या किंवा मग ते प्रांत आणि तहसीलदारांच्या पाठपुरावा करू आणि त्यांचा SIR संपलं का आपण त्यांच्याकडे पण बैठका घेऊ आणि त्यांच्याशी आपण तुम्हाला आणि त्यांना एकत्र घेऊन बसू. महापालिकेला उजवलं जाणार नाही हे मात्र त्यासाठी आम्ही पाठपुरावा प्रांतांकडे तहसीलदार आणि कलेक्टर साहेबांकडे करू आणि तो विषय रेव्हेन्यूचा आहे, परंतु आम्ही आपली नैतिक जबाबदारी असं बघून आम्ही देखील त्याचा आपल्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये भावकालांच्या नोंदी व्हाव्या तशी सूचना दिलेली आहे. आता नवीन जे आणि उतारावरच आहे, त्यामुळे आपण ते काय झाले आहे म्हणजे तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो की नवीन जेव्हा सॉफ्टवेअर आलं महसुलाचं त्याच्यात भावकाली प्रोव्हिजन नाही राहिली, म्हणजे भावकल मारता येत नाहीये. त्या जेव्हा कॉम्प्युटराइज झाले तेव्हा तो प्रयत्न आम्ही करतोय, म्हणजे शासन दप्तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळे त्या भावकलाचे नाव त्या सातबारांना भावकल हे उडूनच गेलं, जुन्यांमध्ये शोधावं लागतंय. ही वस्तुस्थिती आहे. या सगळ्या भावकलांची नोंद आपल्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये व्हावी. आणि महत्वाचं काय की भावकल आपण संवर्धन कशासाठी करतोय की भूगर्भातलं पाणी टिकावं म्हणून. दोन विषय आमच्याकडे कसे आहेत त्या भूगर्भातल्या पाण्याचा की आपल्याकडे पाण्याचा उपसा करून पाणी विकण्याचं काम कुठच्याही परवानगीशिवाय रोज महापालिका क्षेत्रामध्ये चालू आहे. त्याची क्वालिटी काय आहे, लोकांना पाणी दिलं त्याची क्वालिटी काय, त्याच्यावर कोणाचाही महापालिकेचा बिलकुल नियंत्रण नाही. त्याच्यामुळे प्रचंड पाण्याचा उपसा होतो. एक दुसरं जो मागे आम्ही आयुक्त साहेबांशी सुद्धा बोललो होतो की बांधकामासाठी जी परवानगी पाहिजे पाणी उपसायची, कोणालाही पाणी उपसायची जी परवानगी पाहिजे ती परवानगी न घेता ते बांधकामासाठी आज 20-20 मजले बांधकामासाठी भूगर्भातलं पाण्या 100-500 भावकलं जी आहेत आपली ती वाचवायलाच पाहिजे, पण ती वाचवण्याच्या त्याच्यापेक्षा काही हजारो पटीने एक सूचना आहे की आपण जे तलावाचं सुशोभीकरण करतो किंवा तलावाची जी मूळ एरिया आहे ती कोणत्या परिस्थितीत कमी होता कामा नये. तर अनेक ठिकाणी तलाव कमी केली गेली आहे, त्याची एरिया रिड्यूस झालेली आहे आणि होल्डिंग कमी केल्या तुम्हाला माहिती आहे. तो विषय तुम्ही लक्षात घ्या, तसं होणार नाही. हा विषय पाण्याचे SOP सांगा, हा मुद्दा लिहून घ्या, कारण अनेक ठिकाणी एरिया कमी केली जाते. ज्यामध्ये वॉटर सप्लायसाठी, वॉटरसाठी, सिवरेजसाठी असे पर्टिक्युलर डिपार्टमेंटचं आपण NOCs घेतोय बिफोर कन्स्ट्रक्शन CC देताना आणि OCच्या वेळेस पण त्यांची काम पूर्णत्वाचं दाखलं. तर असं सगळं त्या परमिशन द्यायच्या वेळेस आपण घेणार आहोत आणि त्यामध्येच या सगळ्या बाबींचा विचार करण्यात. पण आताही जे पाणी उपसा जो त्या कन्स्ट्रक्शन साठी चाललाय तो जर कायद्यात न बसणारा असेल, परवानगीशिवाय असेल तर तो उपसा थांबला पाहिजे ना. ठीक आहे, असं पुढे तक्रार आली तर लगेच तहसीलदारांना आणि प्रांतांना कळवायचं, हे याच्यावर ऍक्शन घ्यायचं. सर पुढचा मुद्दा घ्यायच्या अगोदर फक्त ह्या